आणि बैल घेऊन शेती केली. हं. शेती करत असताना म्हणजे मला काकर मारता येतो, मला पाळी घालता येते, मला पेरता येतं बरोबर. आणि विशेष म्हणजे पलटीचा नांगर देखील मी हाकलेला आहे. वाह! म्हणजे अशी शेती पाहिलेली हं. मी. एवढंच नाही तर मी स्वतः मला खुरपता येतं आणि कांदा देखील ज्यावेळेला जर लोक येतात कांदा लावायला भरपूर जोडीने कांदा लावतात. हां. तर आईन मी जर कांदा लावायला लागलो ना एका वाफ्यात, हं. तर कुठल्याच बाईला शेजारच्या म्हणजे जोडीला कधी आम्ही म्हणजे आवरलो नाही काम करायला. म्हणजे गहू बांधणे, कडबा बांधणे एवढं सोपं नाही, ते देखील मला जमतं. की शेतकऱ्यांना शेती तयार करण्यापासूनच अडचणी आणि एवढं सर्व गोष्टी होत असताना देखील म्हणजे बी बियाण्यापासून खतापासून तर फार माल तयार होण्यापर्यंत किती अडचणी येतात आपण सर्वजण पाहत आहे. म्हणजे आणि शेवटला माल तयार झाल्याने देखील योग्य बाजारपेठ तयार होत नाही, योग्य भाव मिळत नाही. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याचं संघर्षमय जीवन आपण मीडियाच्या माध्यमातून फक्त आपल्या तालुक्यापुरतंच नाही तर पूर्ण महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशात पाहतोय आपण. खूप परिस्थिती बिकट आहे की मी आज मार्केट कमिटीला फॉर्म भरले असल्या कारणानं मी बारीक लक्ष ठेवू नये की याच्यावरती आपल्याला काय काय बदल करता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल. ह्या निमित्ताने हा फॉर्म भरण्याचं मी नियोजन केले आणि 100% मला इलेक्शन लढायचे. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मुख्यतः शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी खुल्या पद्धतीने लिलाव करणं असेल किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यावरती उपाययोजना करण्यासाठी ही बाजार समिती बाजार समिती जी आहे ती आहे. परंतु खऱ्या अर्थानं कुठेतरी ही बाजार समिती या सगळ्यामध्ये कमी पडते का काय वाटतं? व्यापारी आणि शेतकरी यांच्या संगमताने अतिशय चांगल्या प्रकारे भविष्यात देखील काम करायचंय बरोबर. आणि त्याच पद्धतीने योग्य हा निर्णय ज्या वेळेला आम्ही मार्केट कमिटीवर जाऊया त्यावेळेला याच्यावरती चांगला अभ्यास करून नक्की दोघांचं एकत्र कसं दोघांना पण सोयीस्कर होईल याच्यावर नक्की 100% विचार करू. आणि लोकांचं रेशनिंगचा कॅम्प घेतला होता बरोबर. तर मी 5.5 महिन्यात 1140 रेशनिंग काढून दिले. मी आता विधवा महिलांची पेन्शनचा म्हणजे सगळे डॉक्युमेंट गोळा करून 400+ महिलांचे विधवा पेन्शन चालू करून दिली. जे अपंग लोक आहे त्यांची देखील पेन्शन चालू करून दिली. म्हणजे जर कोणाचं ऑपरेशन असेल त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चिवटे साहेबांच्या माध्यमातून जो माणूस ज्याला मुख्यमंत्री सहायता निधी लागतो तेव्हा आम्ही मिळून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपल्यासोबत रांजणगावचे बापूसाहेब शिंदे आहेत जे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्या केळीच्या बागामध्ये आहोत. तर सर काय सांगाल, आपण स्वतः शेती करून घेताय, यापूर्वी देखील आपण शेतीचा अनुभव आपल्याला आहे, तर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय आपण का घेतला? मी थोडक्यात एक माझं जीवनपट सांगतो. मी लहान असताना 2 वर्षाचा असताना भाऊ 9 महिन्याचा असताना वडील एक्सपायर झाले ॲक्सिडेंटमध्ये. मग या ठिकाणाहून आम्ही पोट भरण्यासाठी मामाच्या गावाला गेलो. त्या ठिकाणी देखील आईने संघर्ष केला. त्या ठिकाणी आई सकाळी वाळू भरण्यासाठी पहाटे जायची आणि त्याकडनं आल्यानंतर ती बकरं वळण्यासाठी जायची. त्यांच्या मागच आम्ही पण पाहिली बकरं कशी वळायची, आम्ही पण जायचो बकरं वळण्यासाठी. म्हणजे ह्या सर्व गोष्टी घडत असताना आम्ही तिथं 5वी ते 6वी पर्यंत शिक्षण केलं. पारोडीपासून आम्ही एक लिमगाव माळुंगी गावाला जायचो. पण नंतर त्या ठिकाणं आम्ही आमचं मूळ गाव रांजणगाव असल्या कारणानं आम्ही या ठिकाणी आलो. नंतर या ठिकाणी MIDC आली. MIDC आल्यावर MIDC देखील गवंड्याच्या हाताखाली काम करणे, रस्त्यावरती खडी पांगवणे हे काम केलं आईबरोबर. त्यानंतर मी जसा 10वी पर्यंत शिक्षण झालं, वडील नसल्या कारणानं पूर्ण जबाबदारी माझ्यावरती आली होती. त्यामुळं मी या ठिकाणी बैल घेऊन शेती केली. शेती करत असताना म्हणजे मला काकर मारता येतो, मला पाळी घालता येते, मला पेरता येतं आणि विशेष म्हणजे पलटीचा नांगर देखील मी हाकलेला आहे. म्हणजे अशी शेती पाहिलेली मी. एवढंच नाही तर मी स्वतः मला खुरपता येतं आणि कांदा देखील ज्यावेळेला जर लोक येतात कांदा लावायला भरपूर जोडीने कांदा लावतात. तर आईन मी जर कांदा लावायला लागलो ना एका वाफ्यात, तर कुठल्याच बाईला शेजारच्या म्हणजे जोडीला कधी आम्ही म्हणजे आवरलो नाही काम करायला. दुसरी गोष्ट अशी की शेती करत असताना मला आपण जर कडबा काढला तर त्याच्या पेंड्या बांधता येतात, त्याचा आळा मारता येतो. म्हणजे रोज सकाळचा मी जरी शेती करत असेल तर मला ते दिवसभर जेवढे आम्ही कडबा काढायचो ना तर ते मी स्वतः बांधायचो. म्हणजे गहू बांधणे, कडबा बांधणे एवढं सोपं नाही, ते देखील मला जमतं. क्या बात आहे.
तर शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीच्या काही प्रश्नांची जाणीव आपल्याला निश्चितच आहे. हम्म. काय सांगाल सध्या कोणकोणत्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं? शेती हा प्रश्न आता माझ्या जिव्हाळ्याचा आहे. हं. म्हणजे लहानपणापासून मी स्वतः ते अनुभवलेले आहे, हं. की शेतकऱ्यांना शेती तयार करण्यापासूनच अडचण आहे. हं. आणि एवढं सर्व गोष्टी होत असताना देखील म्हणजे बी बियाण्यापासून खतापासून तर फार माल तयार होण्यापर्यंत हं. किती अडचणी येतात आपण सर्वजण पाहत आहे. म्हणजे आणि शेवटला माल तयार झाल्याने देखील योग्य बाजारपेठ तयार होत नाही, हं. योग्य भाव मिळत नाही. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याचं संघर्षमय जीवन आपण मीडियाच्या माध्यमातून फक्त आपल्या तालुक्यापुरतच नाही हं. तर पूर्ण महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशात पाहतोय आपण. हं. खूप परिस्थिती बिकट आहे. याच्यावरती ठोस असा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. हं. याच्यावरती देखील मी आज मार्केट कमिटीला फॉर्म भरले असल्या कारणानं हं. मी बारीक लक्ष ठेवून आहे की याच्यावरती आपल्याला काय काय बदल करता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल. ह्या निमित्ताने हा फॉर्म भरण्याचं मी नियोजन केले आणि 100% मला इलेक्शन लढायचे. आपण जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मुख्यतः शेतकऱ्यांच्या बाजारभावाला म्हणजे त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी खुल्या पद्धतीने लिलाव करणं असेल किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्यावरती उपाययोजना करण्यासाठी ही बाजार समिती जी आहे ती आहे. परंतु खऱ्या अर्थानं कुठंतरी ही बाजार समिती या सगळ्यांमध्ये कमी पडते का काय वाटतं? आता या ठिकाणी आपण नेहमी बातम्या पाहतो हं. की नाही का, हा शेतकरी फसवला, तो शेतकरी फसला गेला, यांचे 2 लाख रुपये बुडवले, त्यांचे 50,000 रुपये बुडवले. बरोबर. याच्यावरतीच मूळ अभ्यास करायचा आहे आपल्याला. हं. कुठलाही शेतकरी एकतर बाजारभाव नसतो हं. आणि हा सर्व माल तयार केल्यानंतर कुठल्या तरी व्यापाऱ्याला आपण नेऊन देतो हं. आणि तो व्यापार चुकीचा एखादा व्यापारी सापडला हं. तर एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. बरोबर. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी काय अडचणी येतात किंवा व्यापारी किती शेतकऱ्यांना फसवतात हं. याच्यावर देखील चांगला अभ्यास करायचा आहे भविष्यात. आपण जर पाहिलं तर व्यापारी आणि शेतकरी कुठेतरी एकमेकांना पूरक दिसतात आहे बाजारपेठेमध्ये. हम्म, तर हम्म. त्यावर काय भाष्य करायला? नाही, आता आपण पाहतोय मार्केट कमिटी शिरूर ठिकाणी आहे आपली, हं. चांगल्या स्थितीत आहे म्हणजे आपण पाहतोय. हं. पण आपल्याला त्याच्यावरती देखील व्यापारी आणि शेतकरी हं. यांच्या संगमताने हं. अतिशय चांगल्या प्रकारे भविष्यात देखील काम करायचंय. बरोबर. आणि त्याच पद्धतीने योग्य हा निर्णय ज्या वेळेला आम्ही मार्केट कमिटीवर जाऊया हं. त्यावेळेला याच्यावरती चांगला अभ्यास करून नक्की दोघांचं एकत्र कसं दोघांना पण सोयीस्कर होईल याच्यावर नक्की 100% विचार करू आम्ही. क्या बात आहे. आता यापुढे आपली निवडणुकीसाठीची रणनीती कशी असणार आहे? आपण लोकांना काय आवाहन करू इच्छिता? जे कोणी मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल? आता मतदारांना मी एकच आव्हान करेन, कारण की मी समाजसेवा करतो. हं. म्हणजे आज मी 4-4.5 वर्ष झाले की मी लोकांचं रेशनिंगचा कॅम्प घेतला होता. बरोबर. तर मी 5.5 महिन्यात 1140 रेशनिंग काढून दिले. बर. मी आता विधवा महिलांची पेन्शनचा म्हणजे सगळे डॉक्युमेंट गोळा करून 400+ महिलांचे विधवा पेन्शन चालू करून दिली. हं. हं. जे अपंग लोक आहे त्यांची देखील पेन्शन चालू करून दिली. बरोबर. म्हणजे जर कोणाचं ऑपरेशन असेल हं. त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, हं. चिवटे साहेबांच्या माध्यमातून जो माणूस ज्याला मुख्यमंत्री सहायता निधी लागतो हं. तो आम्ही मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. माझी ऑफिसला आता तुम्ही येता जाता कायमचं हं. पाहता 4 ते 5 लोक या टीमवर्क आहे ते काम करतायत. बरोबर. आणि एवढंच नाही, मी फक्त तालुक्यापुरतंच काम करतो किंवा गावापुरतं काम करतो असं कुठलं नाही. त्याचं कुठलंही ऑपरेशन असू द्या, हं. म्हणजे आम्ही जास्त करून लहान मुलांना हृदयाला होल असतं छोटं, बरोबर. त्याचं विनामूल्य म्हणजे 1ही रुपया न घेता हं. त्यांचं ऑपरेशन केलं जातं. बरोबर. समजा लहान मुलगा काचत वगैरे ठेवायचा असतो त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मिळून देतात. खुब्याचे असेल किंवा गुडघ्याचे ऑपरेशन हे देखील शिंदे साहेबांच्या आणि चिवटे साहेबांच्या माध्यमातून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. बरोबर. आणि फक्त हा तालुका किंवा जिल्हा नाही तर मी कुठल्याही जिल्ह्यातला माणूस असेल हं. तरी त्याला आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी मिळून देण्याचा प्रयत्नच करतो. बरोबर. आणि तो म्हणजे कुठल्या जिल्ह्यात जरी असेल, हं. कुठल्याही जरी हॉस्पिटलला असेल, त्यांनी फक्त डॉक्युमेंटली आम्हाला जर पूर्तता केली हं. तर तो मग कोल्हापूरचा असू द्या, मुंबईचा असू द्या, अमरावतीचा असू द्या किंवा कुठल्याही जिल्ह्यातला असेल बरोबर. तरी त्याला मी पैसे मिळवून देण्याचा म्हणजे प्रयत्न करतो आणि मिळवलंच जातं ते विषय. असं सांगायचं जर म्हटलं तर माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले आणि मी दुःख पाहिले, मी हालापेष्टा पाहिलेले आहेत. त्यामुळे मी एक निश्चय केला होता की आपल्याला काहीतरी हॉस्पिटलचं किंवा ॲक्सिडेंटसाठी काम करायचं. म्हणून मी माझी स्वतःची ॲम्ब्युलन्स एक नवीन घेऊन
मी फ्री ऑफ कॉस्ट लोकांचा कुठं जरी ऍक्सिडेंट झाला तर त्यांचे कित्येक जीव वाचवण्याचा मी प्रयत्न केलाय आणि ॲम्ब्युलन्समध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडायचं काम करतो. कोणाकडून एकही रुपया चार्जेस घेतला जात नाही किंवा चहा पण पिला जात नाही. अशी मी सेवा करतो. वा. तर मग आता मतदारांना काय आव्हान कराल? मतदाराला एकच आव्हान करेन, की जो कामाचा माणूस आहे हं. त्याला तुम्ही मतदान द्या, त्याचे हात बळकट करा. बरोबर. या निमित्ताने मी आज रांजणगाव ग्रामपंचायत सारख्या ठिकाणी माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करते. मी चेअरमन म्हणून काम पाहिलं, आज पण मी संचालक म्हणून काम पाहतोय. ह्या निमित्ताने मी एवढीच विनंती करेन, की चांगल्या माणसाला, कामाच्या माणसाला त्यांनी मतं द्यावी, एवढीच विनंती आहे माझी. आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पहा. रांजणगावमध्ये काही मुलांना फसवण्यात आलं होतं, त्यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं एका कार्यालयामध्ये. तिथं देखील त्या मुलांची सुटका करण्याचं काम बाप्पूसाहेब शिंदे करत असतात. आम्हालाही वेळोवेळी पत्रकारांना फोन येतात, त्यावेळेस आम्ही बाप्पूसाहेब शिंदेंचीच मदत घेतो आणि ते प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. तर एक पत्रकार म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला तरी असं वाटतं की काही अशी लोक आहेत की ज्यांना खरोखर समाजासाठी काहीतरी करायचंय, तर त्यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे. तर रांजणगावमध्ये तुम्ही कुणालाही विचारलं तरी बाप्पूसाहेब शिंदेबद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि निश्चितपणे अशी लोक जी आहेत ती पुढे यायलाच हवीत. तर हा एक छोटासा मुलाखत घेण्याचा उद्देश हाच होता की बाप्पूसाहेब शिंदेचा परिचय सगळ्या शेतकऱ्यांना व्हावा आणि त्यांना जे काही काम करण्याची इच्छा आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जाणवत असलेल्या ज्या समस्या आहेत त्या कमेंटमध्ये निश्चितपणे मेन्शन करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.